लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. जेतवन धम्मसंस्कार केंद्रात बौद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी. धम्म परिषद व धम्म मेळाव्याकरिता हजारोंच्या संख्येने उपासक उपासिका आल्याने सुंदर वातावरण निर्माण. बातमी पैठण येथून. याबद्दल सविस्तर बातमी अशी आहे की पैठण तालुक्यातील जेतवन धम्मसंस्कार केंद्र तेलवाडी येथे अध्यक्ष डॉक्टर पंडित किल्लारीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कार्यवाहक अरुणदादा बल्लाळ आणि जेतवनच्या सर्व सभासदांच्या नेतृत्वाचे दिनांक 1 मे बुद्ध पौर्णिमा बुद्ध जयंतीनिमित्त स्थानिक बौद्ध अभ्यासकांनी धम्म परिषद व धम्म मेळावा आयोजित करण्यात आला. या सुवर्ण मेळाव्याकरिता पैठण तालुकाच नव्हे तर जिल्ह्याबाहेरील लहान थोर ज्येष्ठ उपासक व उपासिका हजारोंच्याही जास्त प्रमाणात सामील झाले. सर्वप्रथम भगवान बुद्ध आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाचा उद्देश आंतरिक संघर्ष कमी करणे आणि बुद्ध धम्माचे महत्त्व समजावून घेण्यासाठी या कार्यक्रमाप्रसंगी बौद्ध भिक्खू संघाने मोलाचे मार्गदर्शन केले. उपस्थितांना सद्गुणी आणि शिस्तबद्ध जीवन जगण्याच्या उद्देशाने धम्म मूल्यांद्वारे आपले जीवन सुधारण्यासाठी जेतवन धम्मसंस्कार केंद्राचे सहसचिव पूज्य भदंत भारद्वाज व पूज्य भंते आनंद व्यवस्थापक जेतवन केंद्र यांनी व पूज्य भदंत धम्मपाल अहिल्यानगर तसेच विशेषतः बौद्धगया येथून आलेले पूज्य भिक्खू परमानंद यांनी उपासक व उपासकांना महाकारुणी तथागत भगवान बुद्ध आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील निवडक अशा काही गोष्टी सांगून जनजागृती करून सर्वांना बौद्ध धम्माचे महत्त्व पटवून दिले. नेहमीप्रमाणे प्रास्ताविक कार्यवाहक अरुण बल्लाळ यांनी केले. या सुंदर धम्म मेळाव्याप्रसंगी डॉक्टर बबलू गायकवाड यांनी सुरेख सूत्रसंचालन केले. समाजाला एकसंघ करून धम्मचर्चा, अंधश्रद्धा, जुन्या रूढी, परंपरा यावर धम्मप्रवचन मार्गदर्शन व्हावे या हेतूने जेतवन धम्मसंस्कार केंद्रामार्फत गाव खेड्यातील विखुरलेला समाज धम्म मार्गावर आणण्यासाठी समाज बांधवांच्या दानामधून समाजाच्या हिताकरिता निर्माण झालेले जेतवनमध्ये नीतिमान, शीलवान, सदाचारी मनुष्य निर्माण करण्यासाठी धम्मदेशना दिली जाते. जेतवन येथे मोठ्या सभामंडपात बौद्ध पौर्णिमेच्या बौद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून मनोरंजनासाठी बुद्ध भीमगीतांचा ऑर्केस्ट्रा सादर करण्यात आला. या धम्म परिषद व धम्म मेळाव्याकरिता उपाध्याय पूज्य भदंत खेमापाल थेरो नागपूर, उपाध्याय पूज्य भदंत जयंत मोख थेरो नागपूर, पूज्य भदंत सच्चित बोधी पुणे, पूज्य भदंत अभिचित्त बुलढाणा, पूज्य भदंत भारद्वाज सहसचिव जेतवन, पूज्य भंते आनंद व्यवस्थापक जेतवन केंद्र, पूज्य भदंत धम्मपाल अहिल्यानगर तसेच पैठण तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार विलासबापू भुमरे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यावेळी पंचायत समिती सदस्य भारत झारगड, माजी नगराध्यक्ष राजूभाऊ गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार गजानन आवारे, शेषराव मगरे, पत्रकार गौतम सोनवणे, किरण घाटविसावे, शिक्षक करण बल्लाळ, खानापूर शाळा विजय मगरे, शेवगाव यांची देखील प्रमुख उपस्थिती होती. तुळसाई वाहुळे, ज्योती कोल्हे, पंचशिला घायतडक, अनुराधा पाईक, शालूबाई इंगोले, सिंधुबाई वाघ, सारिका चाबुकस्वार, लक्ष्मी गणेश निसर्ग, कलावती मुरलीधर दाभाडे, कल्पना अरुण बल्लाळ, सुनीता सुनील पगारे, सुजाता सुरेश घोंगशे, सुनंदा गजभिव, श्रुती प्रशांत बल्लाळ, मुरलीधर दाभाडे, तात्याराव वागोसे, दिलीप पाईक, दिलीप दाभाडे, बाळू चाबुकस्वार, विष्णू दाभाडे, प्रतीक दाभाडे, विक्रमराव बल्लाळ इत्यादींनी हा धम्म मेळावा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. संपूर्ण पीडितांचे कल्याण चिंतितो मी, कल्याण चिंतितो मी, कल्याण चिंतितो. मला भंतेजीनं 2 शब्द बोलण्याची संधी दिली. या केंद्राला जोडणार आहोत. साऱ्या गावातली डाटा आम्ही आता या गोळा करण्याला सुरुवात केलेला आहे. त्याचा लाभ सर्व आपल्या तालुक्यातील लोकांना होणार आहे. अनेक आमचे उपक्रम या ठिकाणी सांगायला वेळ नाही. भंतेजीचं आपलं प्रवचन होणार आहे, महत्वाचं आहे. माझं प्रस्तावित लांबलं आहे. मी इथंच माझी रजा घेतो. सर्वांना जय भीम. काढून टाकावे लागतील. मन शांतीसाठी बाह्य अवडंबर करण्याची गरज नाही. मनात विकार असल्यास कितीही पूजा पाठ विधी परित्राण पाठ जरी केले तरी मन शांती मिळणार नाही. माणसातला जो राग असतो, माणसातला द्वेष असतो, जी लालसा असते, मोह असतो, तिरस्कार असतो, हे मनातले विकार आपल्याला जर बाहेर काढायचे असेल
तुम्ही जतवन धम्मसंस्कार केंद्राची जॉईंट व्हा आणि दर महिन्याला पौर्णिमा असते, दर महिन्यातून वेगवेगळ्या पद्धतीचे आपण या ठिकाणी मार्गदर्शन करत असतो. मनशांती सर्वात मोठे सुख आहे, मनाची श्रीमंती वैभव आहे. बरेचसे शरीरातील रोग मानसिक असतात हे तथागत सांगतात. आजच्या शास्त्रज्ञांनी सुद्धा मान्य केलेलं आहे, जर मन अशांत असेल तर शरीराला रोगी बनवते. जर शरीर निरोगी ठेवायचे असेल तर मन निरोगी असणे आवश्यक आहे. मन निरोगी असेल तर आळस येणार नाही. मन हे केवळ विचार व भावनाचा समूह नसून ती एक व्यापक प्रक्रिया आहे असे म्हणतात. आपल्या रोजच्या जगण्यावर परिणाम करत असते, चांगले असते. मन हे वाईट मनातून निर्माण होते. अंतर्गत निर्माण होणाऱ्या आणि बाहेरून परिणाम करणाऱ्या या सर्व घडामोडींचे मन हे उगमस्थान आहे. सर्व घडामोडीचे केंद्रस्थानी मनाचे असते. सर्व मानसिक क्रियाचे मार्गदर्शन करते. मनाला काबूत ठेवण्यासाठी वाईट गोष्टीचा त्याग करणे, त्यावर उपाय मन हे स्वामी आहे. आणि कारण हे आहे, मन जर वाईट असेल तर कार्यही वाईटच होणार आहे. जर अशुद्ध असेल तर तुमचं कार्य सुद्धा तुमचं अशुद्धच होईल. चांगल्या कर्मामुळे मन शांती समाधान मिळेल आणि झोपही शांत येईल. वाईट कर्मा रंजल्या गाजलेल्या महार मातंग समाजासोबत बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माची दीक्षा घेतली आणि ती धम्माची दीक्षा घेतल्यानंतर पुन्हा बाबासाहेब आंबेडकरांच्या मनामध्ये शंका उत्पन्न झालेली आहे. म्हणून ते उपस्थित करतात की तुम्ही पूर्वी हा भगवान बुद्धांचा धम्म कधी बघितलेला नव्हता. तुम्ही पूर्वी तुमच्या पिढ्यांनी कधी या धम्माचा शब्द सुद्धा कानावरती ऐकलेला नव्हता. असा हा नाविन्यपूर्ण धम्म, हा चिकित्सक धम्म, हा विज्ञ लोकांच्या द्वारे, बुद्धिमान लोकांच्या द्वारे धारण करण्यासारखा हा धम्म आज मी या तळागाळातल्या ग्रसित असलेल्या समाजाला देत आहे. परंतु समाज बांधवांनो, तुमच्यावरती हे नैतिक जबाबदारी आहे की या धम्माच्या अनुसार तुम्हाला परिशुद्ध आचरण करावे लागणार आहे. जे भगवान बुद्धांनी शील समाधी प्रज्ञा जी तत्व सांगितलेली आहेत त्या तत्वाचं तुम्हाला आचरण करावं लागणार आहे. आणि जर तुम्ही या तत्वांचं आचरण केलं नाही, जर तुम्ही पहिल्यासारखेच मांग मातंग महार राहिले तर बाकीच्या समाजातील लोक म्हणतील की बघा, त्या बाबासाहेब आंबेडकरांनी या महार मातंग लोकांना हा भगवान बुद्धांचा धम्म दिला, परंतु हे जे लोक आहेत महार मांग मातंग या लोकांनी पुन्हा काय केलेलं आहे, हा भगवान बुद्धांचा धम्म वाटवलेला आहे. अशी दुसऱ्या धर्म संप्रदायाचे लोक म्हणता कामा नये. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी ती नैतिक जबाबदारी, ती जिम्मेदारी तुम्हाला दिलेली आहे की हा धम्माचा गाडा तुम्हाला पुढे न्यायचा आहे. आणि पुढे नेता आला नाही तर त्याला मागे खेचता कामा नये. आणि आज दृश्य तसंच दिसत आहे. जरी आपण म्हणतो की आम्ही एकत्रित आहोत. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.